नमस्कार मित्रांनो. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2027 क्लास 4 मराठीचा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा घटक बघूया आणि त्याचे प्रश्न बघूया कसे असतात. सुरू करूया. हे बघा, आपले 3 घटक सुरू करून झालेले आहेत. आपले याचे व्हिडिओ आलेले आहेत. कविता, उतारा व संवाद यावरील प्रश्न आपले झालेले आहेत. आता आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा घटक बघूया. आकलनमधील हे चौथा घटक आहे. तर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद म्हणजे काय आपण आधी ते बघूया काय आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी आहे, आपण त्या बघू आधी. परिच्छेदातील वाक्यात विचारांचा क्रम एक असतो, एक क्रम असतो. प्रत्येक वाक्य एकमेकांशी संबंधित असते, त्यालाच सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असं म्हणतात. म्हणजे एक प्रश्नाशी संबंधित दुसरा असतो, त्याच्याशी संबंधित तिसरा प्रश्न असतो. असे एकमेकांशी संबंधित असलेले 3 प्रश्न आपल्याला येतात. तेच म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. हे बघा, 3 प्रश्न वाक्यांचा परिच्छेद असतो, त्यावर 3 प्रश्न विचारलेले असतात. तर हा प्रश्न सोडवताना त्यातील क्रियांचा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि योग्य तो पर्याय निवडायचा. घाईघाईने एकच वाक्य वाचून रिकाम्या जागेसाठी पर्यायाची निवड करू नका. नीट व्यवस्थित वाचून प्रश्नांची उत्तरं द्या. तर आपण आधी बघू नमुना प्रश्न काय आहे. त्यात पहिला प्रश्न आहे, हे बघा 3 प्रश्न दिलेले आहेत नमुना प्रश्नामध्ये. एका परिच्छेदात 3 प्रश्न येतील. तर पहिला आहे, आश्विन महिन्यात येणारा सण म्हणजे कोणता? कोणता सण आहे? आता हा जर तुम्हाला माहिती नसेल आश्विन महिन्यात येणारा सण म्हणजे कोणता आहे, तर आपण दुसरा प्रश्न वाचायचा. या दिवशी सोने म्हणून रिकामी जागा पाने देतात. तर आता सोनं म्हणून काय देतात? तर ते देतात आपट्याची पाने. आपण देतो ना दसऱ्याला. मग आता आपट्याची पाने देतात, यावरून काय लक्षात येईल की आपट्याची पाने कोणत्या दिवशी देतात? तर दसऱ्याला. म्हणजे याचं उत्तर काय येईल? दसरा. अश्विन महिन्यात येणारा सण कोणता आहे? तर तो दसरा. समजलं? 4ही पर्याय वाचून घ्यायचे आणि जर कळत नसेल तर मग दुसरा वाचायचा, दुसरा तिसरा प्रश्न वाचायचा. एकमेकांशी संबंधित असलेले प्रश्न असल्यामुळे आपल्याला एकमेकांनी वाचल्यामुळे त्यांचे प्रश्न उत्तरं लवकर कळतात. आता हे 2चे उत्तर समजले. आता तिसरा बघू. या दिवशी रिकामी जागा पूजा करतात. कशाची पूजा करतात? तर या दिवशी शस्त्रांची पूजा करतात. हे याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. समजलं? आता आपण सरावासाठी दिलेले परिच्छेद बघूया. तर त्यात पहिला परिच्छेद आहे, त्यातला पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी हा आहे. कोणता आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी? सगळ्यांना माहिती आहे, मोर. त्यानंतर दुसरा आहे, तो देवीचे वाहन आहे. कोणत्या देवीचे वाहन आहे मोर? सरस्वती, लक्ष्मी, पार्वती की दुर्गा? तर ते आहे सरस्वती देवीचे वाहन. मोर हे सरस्वती देवीचे वाहन आहे. तिसरा प्रश्न आहे, त्याच्या ओरडण्याला म्हणतात, काय म्हणतात? कलरव, गुंजारव, किलबिल की केकारव? तर मोराच्या ओरडण्याला आपण केकारव म्हणतो. हे बघा, हे 3 प्रश्न आलेत तुम्हाला. एकाशी एक संबंधित असलेले 3 प्रश्न, यालाच म्हणतो आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. तर आपण दुसरा बघूया. दुसरा परिच्छेद काय आहे? तर त्यातला पहिला प्रश्न, संत यांनी दासबोध ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला? एकनाथ, तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर. कोणी लिहिला? तर रामदासांनी लिहिला. दासबोध ग्रंथ हा कोणी लिहिला? रामदासांनी लिहिला. आता हा प्रश्न त्याच्याशीच संबंधित आहे, त्यांच्याशीच संबंधित, रामदास यांच्याशी संबंधित. दुसरा प्रश्न काय आहे? याच संतांनी रिकामी जागा हे सुद्धा लिहिलेले आहेत. काय लिहिलेले आहेत? पसायदान, अभंग, गवळण की मनाचे श्लोक? तर मनाचे श्लोक हे लिहिलेलं आहे.
तिसरा प्रश्न आहे बलोपासनेचे महत्त्व समजावे यासाठी त्यांनी मंदिरे सुद्धा उभारली. कोणी उभारली? कोणत्या देवाची मंदिर उभारली? तर ती आहे हनुमानाची. त्यांनी हनुमानाची मंदिरे उभारली. समजला? तिसरा परिच्छेद बघूया. त्यातला पहिला प्रश्न, घोडा हा टिंबटिंब प्राणी आहे. कोणता प्राणी आहे घोडा? पाळीव प्राणी आहे. आता दुसरा, घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतो आपण? शिंगरू. म्हणून हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न, घोड्याच्या राहण्याच्या जागेला काय म्हणतात? काय म्हणतात? तबेला. तबेला म्हणतो आपण घोड्याच्या राहण्याच्या जागेला. पुढचा परिच्छेद आहे पहिला प्रश्न, टिंबटिंब हा आपला सर्वांचा खरा अन्नदाता आहे. शेतकरी की पोलीस, दुकानदार, व्यापारी? कोण? शेतकरी. आता हे शेतकऱ्याशी 3 प्रश्न राहतील. त्यातला दुसरा आहे, त्यांनी शेतात टिंबटिंब पिकवले तरच आपली अन्नाची गरज पूर्ण होईल. काय पिकवले तर? धान्य. तिसरा प्रश्न, म्हणूनच जय जवान जय टिंबटिंब ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे. तर काय घोषणा दिलेली आहे? जय जवान जय किसान. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता चौथा परिच्छेद आहे, महात्मा गांधीजींचे नाव टिंबटिंब होते. काय होते? मोहनदास. महात्मा गांधींचे नाव मोहनदास होते. म्हणून पर्याय क्रमांक 3. आपण सारे जण त्यांना टिंबटिंब म्हणून संबोधतो. काय? राष्ट्रपिता. काय म्हणून संबोधतो? राष्ट्रपिता. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न, त्यांनी इंग्रजांना टिंबटिंब म्हणून ठणकावून सांगितले. काय सांगितले? जय जवान जय किसान? नाही. मेरी झाशी नाही दूंगी? नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क काय? नाही. काय सांगितलं त्यांनी? चले जाओ. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 6वा परिच्छेद, सचिन तेंडुलकर मोठा टिंबटिंब आहे. कोण आहे? तर क्रिकेटपटू. हे सर्वांनाच माहिती आहे. सचिन तेंडुलकर कोण आहे? क्रिकेटपटू. दुसरा प्रश्न, त्याला टिंबटिंब असे म्हटले जाते. काय म्हटले जाते त्याला? मास्टर ब्लास्टर. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न, त्यास भारताचा सर्वोच्च टिंबटिंब हा पुरस्कार दिला आहे. कोणता दिलेला आहे? भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण. कोणता? सर्वोच्च कोणता आहे? तर तो आहे भारतरत्न. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. त्याच भारताचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार दिला आहे. ओके, आपले सर्व परिच्छेद बघून झाले आहे. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा आणि बघून घ्या की कसा प्रश्न कसे उत्तर शोधायचे तुम्हाला सोपं जाईल. ओके, सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.